नमस्कार. स्क्रोल करण्यापूर्वी 5 मिनटं थांबा आणि हा व्हिडिओ बघा. मी माझ्या दिवसाची सुरुवात छान अशा रांगोळीने केली. मला जास्त सुबक रांगोळी येत नाही, पण मी ती काढण्याचा प्रयत्न करते. कारण रांगोळी म्हणजेच पॉझिटिव्हिटी, जी घरात आणि आपल्या मनात भरपूर अशी पॉझिटिव्हिटी देते. आज आपण एक आरोग्यदायी पदार्थ बनवणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण बघा. मी तुम्हाला आरोग्याचे फायदे काय आहेत तेही सांगणार आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे मलाही कळेल की तुम्ही तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याबाबत किती जागरूक आहात. बघा, बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की आता माझं आयुष्य ठप्प झालं आहे. समोर सगळा अंधार दिसत असतो. आपण सगळी कामं करतो, कामाला जातो, घरची जबाबदारी पार पाडतो, पण आपण आतून तुटलेलं असतो. आपण वर बोलतो, हसतो, सगळ्यांसोबत असतो, पण आतून एकटे असतो. आजपर्यंत कोणालाच मानसिक तणाव आणि आपलं वास्तविक जीवन याचा मेळच घालता आला नाही. बघा ना, आपण कितीही प्रयत्न केला तरी मनातून विचार अजिबात जात नसतात. आपल्या मनात काहीतरी वेगळंच चालू असतं आणि आपण आपलं काम, आपली जबाबदारी, आपल्या लोकांकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करत असतो. म्हणजेच आपण रोज स्वतःवरच विजय मिळवत असतो. आणि हा तणाव, हा ताण दुसऱ्याला सांगून कधीच कमी होत नाही आणि त्याचा काही उपयोगही नसतो. मग अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस शांत राहायचं. कारण शांत राहणे हाच एक उपाय आहे. कितीही रडलं, विचार केलं तर ते जे व्हायचं आहे तेच होणार आहे. म्हणून स्वतःला थोडा वेळ द्या. आणि वेळ हाच एक उपाय आहे जो आपलं वास्तविक जीवन आणि तणाव यातलं अंतर दूर करतो. तर आता तुम्ही बघितलेलीच असेल, मी कढी ही पारंपरिक आरोग्यदायी असा पदार्थ बनवलेला आहे. कढीमुळे काय होतं तर आपलं जे पचन इंद्रिय आहे ते सुधारतं. रोगप्रतिकारक शक्ती जी आपली आहे त्याची क्षमता वाढते. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं आहे आपलं वजन, जे आपलं वजन आहे ते नियंत्रित येते. त्यामुळे आहारात आपण जास्तीत जास्त कढीचा म्हणजे ताकाच्या पदार्थाचा समावेश करून घेतला पाहिजे. आज तुम्ही तुमच्या शारीरिक आणि मानसिक दोन्हीही आरोग्याबद्दल तुम्हाला मी माहिती दिलेली आहे. धन्यवाद.